नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मेघा चुटे तुमचं स्वागत करते. BCom भाग 2 सत्र 3 विषय मराठी. आज आपण आपल्या काव्य विभागाला म्हणजेच पद्य विभागाला सुरुवात करणार आहोत. आज आपण जी कविता बघणार आहोत तिचं नाव आहे संतवाणी. ही संतवाणी संत चोखवांची आहे. 3 संतांच्या रचना आपल्याला या काव्यामध्ये बघायच्या आहेत. संत चोखामेळा, संत सेनानाभी, संत नरहरी सोनार. त्यापैकी संत चोखामेळांची रचना आज आपण बघणार आहोत. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अर्थात संतांची खूप मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. एवढे शतकं ओलांडून गेल्यानंतरही अजूनही जनसामान्यांच्या ओठावर अभंग आपल्याला दिसत आहेत. पिढ्यानपिढ्यापासून असलेला हा वारसा जो आपण जतन करून ठेवलेला आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. हा सांस्कृतिक ठेवा आपण अजूनही जपतो आहोत. साधारणतः 12व्या शतकापासून या सगळ्या संत साहित्याला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात आधी ज्ञानेश्वर, नंतर नामदेव, नंतर एकनाथ, त्यानंतर तुकाराम आणि ही सगळी महत्त्वाची मंडळी आणि त्यामध्ये अनेक 18 पगड जातीचे संत हे सगळे वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेलेले आपल्याला दिसतात. वारकरी संप्रदाय हा सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेणारा. वारकरी संप्रदाय हा शब्द आपण अनेकदा ऐकलेला आहे. अजूनही आपल्या गावागावातून आपल्या नात्यागोत्यातली अनेक माणसं वारीला जाताना आपल्याला दिसतात. आषाढी कार्तिकेची वारी अगदी भक्तिभावाने करणारी माणसं आपल्याला दिसतात. विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेली ही सगळी मंडळी आपल्याला दिसते. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. तर या विठ्ठलाला अगदी केंद्रस्थानी ठेवून वारकरी संप्रदाय आपल्याला काय सांगतो आहे? वारकरी संप्रदायाने वैदिकतेमधल्या ज्या गोष्टी होत्या त्या अनेक गोष्टी नाकारल्या आहेत. मग वैदिकतेमध्ये काय गोष्टी होत्या? पूजापाठाच्या संदर्भात, सामाजिक अंतर किंवा सामाजिक जे काही आपण भान बाळगतो त्या संदर्भात, सामाजिकतेच्या संदर्भातही संतांनी फार मोठी अशी वाणी उद्गारलेली आपल्याला दिसते. सर्व माणसं ही सारखी आहे हा सगळ्या या संतवाणीचा एक आशय आहे. म्हणजे कुठल्याच जातीची, कुठल्याच धर्माची उतरण ही नाही आहे. सगळी माणसं ही त्या परमेश्वरापासूनच निर्माण झालेली आहे आणि सगळी समसमान आहे. आणि त्या भगवंताला जर का प्रसन्न करायचं आहे तर कुठल्याही कर्मकांडाची गरज नाही. वैदिक परंपरा आपल्याला कर्मकांड सांगते. अनेक पूजा अर्चा, यज्ञ, उपास, तापास, नवस, व्रत ह्या सगळ्या गोष्टींना नकार देण्याचा सगळ्यात पहिल्यांदा जो प्रयत्न आहे तो या वारकरी संतांनी केलेला आपल्याला दिसतो. मग वारकरी संतांच्या दृष्टीनं भक्ती कशी करायची आहे? तर भक्ती करण्यासाठी फक्त तुम्ही त्याचं नामस्मरण घ्या, म्हणजे तो भगवंत तुम्हाला प्रसन्न होईल. त्याची तुम्ही इतकी सहज, साधी, सोपी आराधना करू शकता. त्याची आराधना करण्यासाठी तुम्हाला कुठलेही व्रत वैकल्य करण्याची गरज नाही. उपास नको. उपास, तापास, व्रत, वैकल्य, नवस, सायास, यज्ञ, याग ह्या दान, दक्षिणा ह्या कुठल्याच गोष्टींची गरज नाही आहे. फक्त आपलं काम करता करता तुम्ही त्या देवाचं नामस्मरण घ्या. इतकी साधी सोपी भक्तीची व्याख्या, इतकं साधं सोपं भक्तीचं तत्त्वज्ञान वारकरी संप्रदायाने जनसमुदायांना सांगितलं आहे. आणि त्यातूनच एक खूप मोठी सामाजिक क्रांती झालेली आहे की सर्व समाजाचा ओढा हा वारकरी संप्रदायाकडे आलेला आपल्याला दिसतो आहे. आणि त्यातूनच 18 पगड जातीचे म्हणजे विविध स्तरातले, विविध जातीचे संत हे वारकरी संप्रदायामध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत. त्यातच
आज आपण जी चोखोबांची वाणी बघणार आहोत, चोखामेळा, हे अस्पृश्य जातीत जन्माला आलेले आणि जन्मापासूनच त्यांना या सगळ्या जातीयतेचा त्यांना सामना करावा लागला. अस्पृश्य जातीत जन्माला आल्यामुळे त्यावेळी जी तत्कालीन परिस्थिती होती त्यानुसार जी 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र, या वर्णामधला शूद्र वर्ण जो आहे, त्या शूद्र वर्णाच्या माणसांना ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात त्या सगळ्या चोखोबांना सहन कराव्या लागल्या. आणि हा आपला दुःखद स्वर, हे सगळं कारुण्य त्यांच्या अभंगवाणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामाजिक समता असावी असा उद्गार सगळ्यात पहिल्यांदा चोखोबांनी काढलेला आपल्याला दिसत आहे. तर या चोखोबाच्या वाणीला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी संत चोखोबांबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. संत चोखामेळा यांचा जन्म मंगळवेढा इथे झालेला आहे. त्यांचा जन्मकाळ उपलब्ध नाही आहे, पण तरी 1338 हा त्यांचा समाधीकाळ आहे. पंढरपुराच्या महाद्वारासमोर त्यांची समाधी आहे आणि आतापर्यंत त्यांचे 350 अभंग उपलब्ध आहेत. विठ्ठलाची भक्ती संत चोखोबांनी समरसून अनुभवली व थोर भक्तिपदास प्राप्त झाले. चोखोबाचे अभंग म्हणजे त्यांच्या दुःखी कष्टी अंतकरणाचे पडसादच होत. त्यातून त्यांच्या हृदयातील कारुण्य प्रगट झालेलं आपल्याला दिसत आहे. तसेच सामाजिक विषमतेची, उपेक्षेची खंत देखील त्यांनी आपल्या काव्यातून व्यक्त केलेली आहे. तर आपल्या या अभंगामध्ये चोखामेळा म्हणतायत, ऊस डोंगा पर रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. ऊस डोंगा पर रस नव्हे डोंगा. डोंगा म्हणजे वेडावाकडा, जो दिसायला आकर्षक नाही, चांगला नाही. ऊस आपल्याला कसा दिसतोय? वरून अतिशय कडक असलेला, दिसायला आकर्षक नसलेला असा हा ऊस, पण त्याचा रस मात्र सगळ्या फळांपेक्षा मधुर आहे. ऊस डोंगा पर रस नव्हे डोंगा. हा ऊस कितीही वेडावाकडा असेल, कठीण असेल, कडक असेल, तरीही त्याचा रस मात्र कसा आहे? सुमधूर आहे. दिसायला ऊस हा वाकडा असेल, वेडावाकडा असला, तरीही त्याच्या रसाची गोडी कुठलंच फळाचा रस करू शकणार नाही. काय फुललासी वरलिया रंगा. आणि आपल्याला दिसत आहे की माणसं फक्त वरच्या रंगाला भुलतात. ज्या ज्या गोष्टी आकर्षक आहेत तिथे आपण आकर्षित होतो. फक्त बाह्यांग जे आहे ते बाह्यांगच आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. अंतरंगात आपण डोकवण्याचा प्रयत्न करत नाही. ही गोष्ट आपल्याला समाजात जगत असतानाही आपल्याला वारंवार दिसत आहे की सगळ्या गोष्टी कशा आकर्षक असाव्या. जे सुंदर आहे तिकडेच माणसं आकर्षित होतील आणि जे अनाकर्षक आहे तिकडे मात्र कानाडोळा केला जातो. मग ऊस डोंगावर रस नव्हे डोंगा. ऊस जरी वेडा वाकडा, विद्रूप या अर्थाने इथे घेतलेला आहे, दिसायला असला तरी त्याचा रस मात्र तसा नाही आहे. म्हणजे वरून ऊस जसा दिसतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळा गुण त्याच्या अंतरंगात आपल्याला दिसतो आहे. काय भुललासी वरलिया रंगा. मग ह्या वरच्या रंगाला का भुललास? म्हणजे माणसाची एक प्रवृत्ती इथे अधोरेखित करण्याचा प्रयत्न कवीनं केलेला दिसतो आहे, चोखोबांनी केलेला दिसतो आहे. कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा. कमान डोंगी म्हणजे धनुष्यबाणाचा इथे उल्लेख केलेला आहे. धनुष्य सरळ आहे, धनुष्य वाकडा आहे, बाण मात्र सरळ आहे. धनुष्यालाच काय म्हटलं आहे? कमान. कमान डोंगी. डोंगी म्हणजे वाकलेला, तिरपा, वळवलेला. कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा. पण तीर डोंगा नाही आहे, तीर मात्र सरळ आहे. आणि या दोघांच्याच मदतीनं ते शस्त्र, धनुष्यबाण हे जे शस्त्र आहे ते चालवलं जात आहे. नुसता धनुष्य असून उपयोगाचा नाही, नुसता बाण असूनही उपयोगाचा नाही. काय फुललासी वरलिया रंगा. आणि परत ते वारंवार म्हणतायत की माणूस फक्त काय करतो आहे? वरच्या रंगाला भुलतो आहे. मग ही जी प्रवृत्ती आहे, ही जी वृत्ती आहे,
ही आपल्याला मुळापासून बदलवायची आहे. नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगा. नदी ही वाहताना काय करते आहे, वेडी वाकड्या पद्धतीनं वाहत जाते आहे. पण नदी वेडी वाकडी जरी वाहत असेल तर तिचं जल मात्र कसं आहे, निर्मळ आहे, गोड आहे. काय भुललासे वरली या रंगा. नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगा. काय भुललासे वरली या रंगा. म्हणजे नदी जरी खडकातून वाहत असेल, जंगलातून झाडाझुडपांमधून जरी ती वाहत असेल, परंतु तिचं पाणी मात्र कसं आहे, अगदी गोड आहे, तहान भागवणारं आहे, जणू काही अमृत आहे. सगळ्यात शेवटच्या त्या ओळीत म्हणतात, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. चोखा जरी डोंगा वाटत असेल, डोंगा हा कुठल्या अर्थी घेतलेला आहे, हा जरी अस्पृश्य जातीत जन्माला आलेला असेल, दिसायला अगदीच विद्रूप असेल, तरीही याच्या मनातला भाव मात्र खोटा नाही. हा भाव कसा आहे, हा भाव अस्सल आहे. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. काय भुललासी वरली या रंगा. आणि तू या वरच्या रंगाला काय भुलतोस, असं ते या काव्यामध्ये म्हणत आहेत. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. काय भुललासी वरली या रंगा. ऊस बाहेरून जरी कितीही अनाकर्षक दिसत असेल, तरीही त्याचा रस मात्र कसा आहे, रस हा फार गोड आहे, खूप गोडवा त्याच्यामध्ये दाटलेला आहे. सगळ्या फळांच्या गोडव्यापेक्षा सगळ्यात जास्त गोड काय असेल तर तो आहे त्या ऊसाचा रस. कमान डोंगी पर तीर नव्हे डोंगा. मग कमान जरी वाकलेली असेल तर तीर मात्र हा सरळच असतो. काय भुललासे वरली या रंगा. नदी डोंगी पर जळ नव्हे डोंगा. नदी जरी वेडी वाकडी त्या डोंगरदऱ्यांमधून वाहत असली, तरीही तिचं जळ, तिचं पाणी हे मात्र कसं आहे, अगदी गोड आहे, तहान भागवणारं आहे. काय भुललासे वरली या रंगा. एवढं सगळं म्हटल्यानंतर मग चोखोबा म्हणत आहे, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. काय भुललासे वरली या रंगा. चोखा हा अस्पृश्य जातीत जरी जन्माला आलेला असेल, तरीही त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव हा कसा आहे, हा सात्विक आहे, हा शुद्ध आहे. या अभंगामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते आहे की ती म्हणजे त्यावेळच्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा हा अभंग आहे. यामध्ये जी गोष्ट चोखोबांना अधोरेखित करायची आहे ती म्हणजे की अस्पृश्य जातीत जरी मी जन्माला आलो, तरीही मला भक्ती करण्याचा अधिकार आहे. आणि हा भक्ती करण्याचा अधिकार वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. स्त्रियांना, अस्पृश्य जातीतल्या लोकांना मंदिराची पायरी चढण्याचा अधिकार नव्हता. परंतु वारकरी संप्रदायामध्ये काय झालेलं आहे, अस्पृश्य जातीतली माणसं आलेली आहेत, स्त्रिया आलेल्या आहेत, गोरगरीब आलेले आहेत, सगळ्यांना सामावून घेणारा हा वारकरी संप्रदाय आपल्याला दिसतो आहे. मग म्हणून इथे या आपल्या शेवटच्या ओळीमध्ये चोखोबा म्हणत आहेत, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. चोखा जरी आपल्याला वेडावाकडा वाटत असेल, अस्पृश्य जातीतला वाटत असेल, दिसायला आकर्षक नसलेला हा जो चोखोबा आहे, हा अंतःकरणातून मात्र फार वेगळा आहे. अंतःकरणामध्ये याच्या विठ्ठल सामावलेला आहे, विठ्ठलाची भक्ती याच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. काय भुललासे वरली या रंगा. आणि माणसं फक्त वरच्या रंगाला जे बोलतात त्यावर भाष्य करणारा हा अभंग आपल्याला दिसतो आहे. तर एकंदर आजच्या या अभंगामध्ये चोखोबांनी तात्कालीन परिस्थिती अधोरेखित केली आहे. सोबत कुठेतरी एक कारुण्य त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे की स्वतः अस्पृश्य जातीत जन्माला आल्यामुळे जी वेदना त्यांना सहन करावी लागली, ती वेदना त्यांच्या काव्यामधून अधोरेखित झालेली आपल्याला दिसते. आणि त्यांच्या अनेक काव्यांमधून ही अधोरेखित झालेली आपल्याला दिसते. याच्यानंतरच्या अभंगामध्ये सुद्धा तीच वेदना आपल्याला पाहायला मिळेल. नंतरचा अभंग आहे, उपजले विटाळी मेले ते विटाळी, राहिले विटाळी तेही जाती. म्हणजे माणूस जन्माला आल्या क्षणी विटाळ लागतो. त्याचबरोबर
माणूस मरतो त्यावेळी विटाळ असतो. विटाळ म्हणजे एक सुतक, की म्हणजे कोणाला हात लावता येणार नाही. जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हाही ते विटाळलेलं असते आणि जेव्हा माणूस मरतो तेव्हाही ते विटाळलेलं असते. राहिले विटाळी तेही जाती. आणि जगतानाही विटाळ आणि भेदभाव करतच माणूस जगत असतो. रडती पडती तेही वेगी मरती. आणि रडत पडत आयुष्य जगणारी माणसंच आपल्याला आपल्या आजूबाजूला जास्त दिसतात. परिणाम न गाती भुली भ्रमे. आणि पण ते लोक देवाचं नाव चुकूनसुद्धा गात नाही आणि जन्माला आले म्हणून जगतात आणि मृत्यू आला म्हणून मरतात. रडती पडती तेही वेगे मरती. म्हणजे रडत पडत आयुष्य ते जगतात आणि आपल्या जगण्यामध्ये त्या भगवंताला मात्र ते जवळ करत नाही. काय रे हा देह सुखाचा तयासी. देवाचं नाव न घेतल्यामुळे हा देह कसा काय सुखी राहू शकणार आहे. उघडाची जासी अंतकाळी. आणि ईश्वर कृपेचं छत्र न घेताच मृत्यू तुला त्याच्यात सामावून घेईल. तुला मृत्यू येईल. उघडाची जाशी अंतकाळी. चोखा म्हणे याचा न धरी भरवसा. चोखा म्हणे याचा न धरी भरवसा. अंती यम फासा गळा पडे. म्हणजे विटाळापासून दूर ठेवलेल्या देहाचा शेवटी काय उपयोग. अख्खं आयुष्य तो भेदभावात घालवतो आहे. अख्खं आयुष्य तो ह्या सगळ्या ज्या काही सामाजिक रूढी परंपरा आहेत त्या कसोशीनं पाळण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु मृत्यूनंतर काय. मृत्यूनंतरही तो विटाळलेला देह हा त्या शेवटी यमाच्या फास्यात अडकतोच आहे. अंती यम फासा गळा पडे. शेवटी प्रत्येकाचा जीव हा जाणारच आहे. इथे अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही आहे आणि कायम इथे कोणीच राहणार नाही आहे. मग जे आपल्याला एक छोटंसं आयुष्य मिळालेलं आहे ते आयुष्य कसं जगावं हे सांगण्याचा प्रयत्न या अभंगांमधून चोखोबांनी केलेला आपल्याला दिसते आहे. म्हणून ते म्हणत आहेत की उपजले विटाळी. म्हणजे जन्माच्याही वेळी विटाळ होता, मृत्यूच्या वेळी विटाळ होता आणि जगतानासुद्धा हा विटाळ हा भेदभाव पाळत पाळत ही माणसं जगत आहेत. रडती पडती तेही वेगे मरती. आणि रडत पडत आयुष्य जगतात आणि उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या भगवंताचं नामस्मरण करत नाहीत. आणि काय रे हा देह सुखाचा तयासी. देवाचं नाव न घेता हा देह कसा काय सुखी होऊ शकणार आहे. आणि ईश्वर कृपेचं छत्र डोक्यावर न घेताच त्याला इथून जावं लागणार आहे. उघडाची जाशी अंतकाळी. शेवटच्या काळी काय आहे तर त्याला उघडत जावं लागणार आहे. चोखा म्हणे याचा न धरी भरवसा. विटाळापासून दूर ठेवलेल्या या देहाचा काय उपयोग झालेला आहे. अंती यम फासा गळा पडे. शेवटी प्रत्येकाचा जीव हा जाणारच आहे. म्हणून मग मिळालेलं आयुष्य हे तुम्ही सत्कारणी लावा. चांगले विचार करून सत्कारणी लावा. त्या ईश्वराचं नामस्मरण करून सत्कारणी लावा. हे सांगण्याचा प्रयत्न चोखोबांनी या काव्यामध्ये केलेला आपल्याला दिसतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चोखोबांचं ह्या 2 रचना बघितलेल्या आहेत. पहिल्या रचनेमध्ये उस डोंगा परी रसन भे डोंगा. दुसरी रचना उपाजली विटाळी मेले ते विटाळी. तर आजच्या या लेक्चरला आपण हे जो हा अभंग बघितलेला आहे. पलीकडच्या लेक्चरला आपण पलीकडच्या संतांचा अभंग बघणार आहोत. ते म्हणजे सेनानाभी. तर तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.